मूकनाईकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार. शिक्षण हेच मिशन हा मूकनाईकचा 3 वर्षाखाली आपण सुरू केलेला उपक्रम पुन्हा प्रभाग क्रमांक 1 नगर परिषदेची जी 6 क्रमांकाची शाळा आहे या ठिकाणावर आपण पुन्हा शिक्षण हे मिशन या उपक्रमाला आज सुरुवात करत आहोत. या ठिकाणी या शाळेचे सर थोरवे सर आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात की या शाळेबद्दल नेमकं पटसंख्या किती आहे आणि भविष्याच्या पटसंख्या वाढवण्यासाठी मूकनाईकच्या माध्यमातून शिक्षण सभापती असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील, नगरसेवक असतील, यांच्या माध्यमातून त्यांना काय मदत पाहिजे आपण जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव संतोष थोरवे. मी नगर परिषद मराठी शाळा क्रमांक 6 या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. या क्षेत्रामध्ये माझी बदली झालेली आहे आणि सध्या या शाळेची पटसंख्या 30 आहे. 20 मुलं होते आणि नंतर आता हळूहळू 30 मुलं झालेली आहे. शाळेचा परिसर चांगला आहे, विस्तीर्ण आहे. तसेच नवीन इमारतसुद्धा या ठिकाणी झालेली आहे, परंतु सध्या फक्त फिटिंगच्या अभावी त्या ठिकाणी वर्ग शिफ्ट व्हायचे आहे. या परिसराबद्दल या परिसरातील नगरसेवक तसेच आमचे सन्माननीय सभापती साहेब सर्वांचं शाळेसाठी सहकार्य आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे पुढील वर्षी निश्चितपणे या शाळेची पटसंख्या आपल्याला वाढून येईल. पुढील वर्षात जर आपण या ठिकाणी आले तर निश्चितपणे आपल्याला पटसंख्येमध्ये भर पडलेला दिसेल. अनेक या परिसराच्या सहकार्याने, लोकांच्या सहकार्याने आम्ही इथं प्रयत्न सुरू आहे आमच्यावाले. ग्रामीण भागाशी आम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे, परंतु यावर्षी सत्र सुरू झालं आणि बऱ्याचशा अडचणी होत्या. आमच्या SIRचे काम असल्यामुळे आम्हाला बाहेर गावाला एकदम जाता नाही आलं, परंतु पुढील सत्रामध्ये आम्ही नक्की यासाठी प्रयत्न करू आणि आपणसुद्धा आपल्या स्तरावर आमच्या शाळेच्या दृष्टीने काही प्रयत्न करायला अशी अपेक्षा आहे. निश्चितच यावर्षी जनगणना असेल, SIR असेल, यामुळे शिक्षक अतिशय व्यस्त आहेत. तरी पण त्यांनी शाळेचं जे जीव आहे त्याच्यावरचं प्रेम आहे कमी केलं नाही. निश्चितच सर, या ठिकाणी तुमची पटसंख्या आपल्या मूकनाईकच्या माध्यमातून वाढवण्याचा आपण प्रयत्न करू. आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते अमर नरोडे. यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊयात की या शाळेबद्दल नेमकं काय समस्या आहेत आणि काय सोडवत आहे. शाळेच्या समस्या जर सोडवायच्या असेल तर समजा प्रामाणिक सोडवण्यात यावे. नगर परिषदतर्फे शाळेच्या समस्या ह्या सोडवण्यात याव्या. जशा शाळेच्या खूप समस्या आहे, जसं या शाळेच्या ग्राउंडमध्ये जे गांजरगवत वाढलेलं आहे, गांजरगवत ताबडतोब नगर परिषदेने काढून देण्यात यावं आणि नवीन इमारत समोर पूर्ण झालेली आहे. फक्त लाईनची फिटिंग नसल्यामुळं नवीन इमारतीमध्ये वर्गखोल्या शिफ्ट केलेल्या नाही. आता जुन्या इमारतीमध्ये कसं लोक विचार करते की समजा जुन्या इमारतीमध्ये वर्गखोल्या शिकत आहे, याचा अभाव आहे, आपल्या व्यवस्थेचा अभाव आहे. आणि माझी आपल्या जे शिक्षण सभापती यांना एक विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त जे नगर परिषद शाळा आहे याकडे लक्ष द्यावे, जेणेकरून शाळेची पटसंख्या वाढेल. नवीन उपाययोजना त्यांनी काढाव्या की जसे शाळेत शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांना आपल्याला टॅक्समध्ये कशी सूट देता येईल, त्यांना जन्मदाखले, त्यांना मृत्यू दाखले कसे फुकट देता येईल, जेणेकरून लोकांना मेसेज जाईल की नगर परिषद शाळेमध्ये ह्या सुविधा आहेत आणि ते आपल्या मुलांना नगर परिषद शाळेमध्ये दाखल करतील, अशी मी त्यांना विनंती करतो. निश्चितच या ठिकाणी चांगला मुद्दा सामाजिक कार्यकर्ते अमर नरोळे यांनी मांडला की पालकांना जर काही नगर परिषदेच्या आणि त्यांना जर काही आकर्षणे देता आले तर निश्चितच पटसंख्या वाढेल आणि गुणवत्ता वाढीसाठी नगर परिषदेचे जे नवनिर्वाचित सभापती आहेत डॉक्टर संजय बंग यांनी सुद्धा गुणवत्ता वाढीकडे लक्ष द्यावे. आपण पाहू शकता, थोडंसं दाखवा, इमारत अतिशय भव्य दिव्य, या इकडं बिल्डिंग दाखवा, अतिशय सुंदर समोर या थोडंसं. अतिशय सुंदर अशी इमारत नवीन आहे. सर्व पालकांना मूकनाईकच्या माध्यमातून विनंती करतो की या सुंदर भव्य दिव्य इमारतीचा आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी फायदा करून द्यावा. निश्चितच या ठिकाणी जुनी इमारत आहे, सद्यस्थितीत जुन्या इमारतीमध्येच शाळा सध्या भरणं चालू आहे आणि सन्माननीय शिक्षण सभापती डॉक्टर संजय बंग यांना विनंती की लवकरात लवकर ही नवीन जी इमारत आहे हे हस्तांतरित करून लेकरांना या नवीन इमारतीचा फायदा करण्यात यावा.
अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी अडीअडचणीसाठी पाहत राहा. मूक नाईक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे. धन्यवाद.